बघा, विश्वकर्मा योजना याच्याबद्दल आपण A to Z माहिती बघणार आहोत। काय आहे ही विश्वकर्मा योजना? की 2 लाखापर्यंत कर्ज दिले जाते यात, आणि अनुदान 15,000 रुपयाचे दिले जाते, आणि व्याजदर हे 5%, वर्षाचे 5% हे व्याजदर आहे। तर याच्यावर ज्यांनाही फॉर्म भरायचे आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण स्टेप बाय स्टेप सर्व माहिती याच्यात A to Z दिलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नीट बघा, ज्यांना पण फॉर्म भरायचा आहे त्यांनी। बघा, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुशल कारागिरांचे फार मोठे योगदान आहे। कारागीर सामान्यतः त्यांच्या पारंपरिक साहित्यांनी काम करत असतात। त्यांना त्यांच्या पूर्वजांकडून किंवा त्यांच्या गुरूंकडून विविध कलाकुसर करण्याचा वारसा लाभलेला असतो। या क्षेत्रातील कुशल कारागीर असंघटित क्षेत्रात काम करत असतात, त्यामुळे ते अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही। या कुशल कारागिरांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते। यामध्ये लोहार, कुंभार, सुवर्णकार, सुतार यासारखे कुशल कारागीर समाविष्ट असतात। या अनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे। तर या योजनेअंतर्गत अनेक कुशल कारागिरांची गुणवत्ता सुधारणे, उत्पादन वाढवणे, उत्पादन देश पातळीवर व जागतिक पातळीवर पोहोचवणे, आणि या सर्वातून या कुशल कारागिरांची आर्थिक स्थिती उंचावणे, त्यासोबतच त्यांनी तयार केलेल्या वस्तूंच्या व त्यांच्या कलेचा वारसा जपन करणे हा विश्वकर्मा योजनेचा उद्देश आहे। तर कुशल कारागिरांना एक चांगली ओळख निर्माण करून देणे व विश्वकर्मा योजनेचे फायदे बघा। या योजने पोहोचवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, बेनिफिट पोहोचवणे, त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, क्षमता उत्पादन व गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगले आणि मॉडर्न टूल्स उपलब्ध करून देणे, अगदी सोप्या पद्धतीने विनातारण कर्ज उपलब्ध करून देणे, कमीत कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणे, ऑनलाईन व्यवहार करावा म्हणून प्रोत्साहनरूपी अनुदान देणे, त्यांची कला वस्तू प्रॉडक्ट्सला चांगली बाजारपेठ मिळवण्यासाठी चांगले व्यासपीठ निर्माण करून देणे, कुशल कारागिरांमध्ये सोशल सिक्युरिटी स्कीम बद्दल जागरूकता निर्माण करून प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या योजनांचा सहभाग त्यांच्यात वाढवणे, हे सर्व महत्त्वाचे त्याच्यात आहे। तर योजनेसाठी पात्रता वय बघा, कमीत कमी 18 वर्षे असायला हवे। तर पात्र वय 18 वर्षे। अर्जदाराने यापूर्वी मागील 5 वर्षात केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्या योजनेअंतर्गत, उदाहरणार्थ PMEGP, CMEGP मुद्रा योजना, PM स्वनिधी योजना कर्ज घेतलेले नसावे। बघा, यात कर्ज घेतलेले नसावे। मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन ते पूर्ण परतफेड केलेले असेल तर ते योग्य ठरेल, म्हणजे पात्र आहे। एका कुटुंबातील एकच व्यक्ती योजनेसाठी पात्र असेल। बघा, एका कुटुंबात एकच व्यक्ती पात्र आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्ती योजनेसाठी पात्र नाही। शासकीय कर्मचारी पात्र नाही आहे, लक्षात ठेवा। विश्वकर्मा योजनेसाठी पारंपरिक साहित्याच्या मदतीने काम करणारे कुशल कारागीर पात्र असतील। खालील या योजनेअंतर्गत पात्र कुशल कारागिरांची यादी दिली आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे या यादीमध्ये भविष्यात अजून कुशल कारागिरांचा व कार्यांचा समावेश होऊ शकतो। तर कोणते? सुतार, लाकडी होड्या तयार करणारे, विविध शेती उपयोगी हत्यारे, कुऱ्हाडी, खुरपी, विळे, लोहार, लोखंडी जे भांडी तयार करतात, कुशल कारागीर लागणारे टूल्स करणारे, चावी तयार करणारे, कुलूप दुरुस्ती, मूर्तिकार, दगडाची मूर्ती तयार करणारे, सोनार, सुवर्णकार, सोन्या चांदीचे दागिने करणारे, कुंभार, मातीची भांडी तयार करणारे, मूर्ती करणारे, चांभार, चप्पल बूट तयार करणारे किंवा शिवणारे, घर बांधकाम करणारे, गवंडी, मिस्त्री, फरशी बसवणारे, बांबूच्या टोपली बनवणारे, झाडू तयार करणारे, हाताने पाय पुसणे किंवा दोऱ्या तयार करणारे, हातांनी खेळणी बनवणारे, नावी, सलून, ब्युटी पार्लर चालवणारे, फुलांचे हार डेकोरेशन करणारे, धोबी इस्त्री करणारे, टेलर, शिंपी, मासे पकडणे, जाळी तयार करणारे, हे सर्व या योजनेमार्फत लाभ घेऊ शकता। ज्यांना पण फॉर्म भरायचा आहे, जे पण ह्यात बसत असेल त्यांनी याच्यात फॉर्म भरू शकता। सर्व माहिती यात दिलेली आहे। त्याचे फायदे काय होणार आहे?
योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या कारागिरांना विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र मिळेल, म्हणजे सर्टिफिकेट मिळेल, आणि कुशल कारागीर असलेले प्रमाणपत्र मिळेल. ओळखपत्राचा व प्रमाणपत्राचा उपयोग आपल्याला योजनेचा पुढील फायदा घेण्यासाठी होईल. हे ओळखपत्र व प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात व फिजिकल स्वरूपात मिळेल. विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी पुढील लिंकवर जाऊन नोंदणी करा. तर बघा, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा 3 टप्प्यात घेतला जातो. कौशल्य तपासणी, बेसिक प्रशिक्षण, ॲडव्हान्स प्रशिक्षण. बघा, कौशल्य विकास प्रशिक्षण होणार तुमचं आणि त्याचे 3 टप्पे असणार. बेसिक तपासणी, ॲडव्हान्स आणि सुरुवातीला कौशल्य तपासणी. म्हणजे तुम्हाला काय येतं. कौशल्य तपासणी बघा, विश्वकर्मा योजनेअंतर्गत पोर्टलवर नोंद केलेल्या सर्वांची कौशल्य तपासणी केली जाईल, ज्याद्वारे लाभार्थीला कोणते कौशल्य आहे, त्यात कशी सुधारणा करता येईल, कशा प्रकारे प्रशिक्षण दिल्यावर त्याची गुणवत्ता वाढेल, या बाबींचा सुधारणा करता येईल. गुणवत्ता वाढेल या बाबीचा विचार केला जाईल. ही तपासणी किंवा चाचणी म्हणजेच एक साधी व्हेरिफिकेशन पद्धत असणार आहे, ज्यात पहिले जाईल की आपल्याला ते काम येते की नाही, त्यामुळे ते कुशल कारागीर आहेत की त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आपण जे काम करता त्याबद्दल ही तपासणी असणार आहे. बेसिक प्रशिक्षण 2 नंबर बघा, मी मुद्दामून असे व्हिडिओ बनवते की तुम्हाला वाचून व्यवस्थित समजणार. असं चित्र टाकून नुसती बडबड करल्यानं लक्षात राहत नाही. असं टाकलं की तुम्हाला व्यवस्थित वाचून सर्व व्हिडिओ लक्षात येते, त्याच्यामुळे असे बनवते. तर तुम्हाला जर तसे लागत असेल तर तसे सांगा, मी तशी माहिती देत जाईल. तर 2 नंबर बघा, बेसिक प्रशिक्षण. एकदा का आपले कौशल्य तपासणी झाली की आपल्याला आपले कौशल्य विकासासाठी एक बेसिक प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होईल, गुणवत्तेत वाढ होईल. या प्रशिक्षणामध्ये कारागिरांना आधुनिक टूल्सचे प्रशिक्षण दिले जाईल, डिजिटल व आर्थिक बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणानंतर आपल्या बँकेकडे 1 लाखच्या कर्जासाठी शिफारस करण्यात येईल. बघा, 1 लाखाचं कर्जसुद्धा मिळते सुरुवातीलाच, जेणेकरून आपल्याला 1 लाख विनातारण कर्ज मिळते. त्याच्यावर काही व्याज असणार नाही, तुम्हाला काही खर्च येणार नाही. 1 लाख रुपये बिना व्याजानं तुम्हाला मिळणार. ॲडव्हान्स प्रशिक्षण कार्यक्रम, लाभार्थीला जर पुढील ॲडव्हान्स प्रशिक्षण घ्यावयाचे असेल तर ते घेऊ शकतात. हे प्रशिक्षण 120 तासाचे व 15 दिवसाचे असेल. हे प्रशिक्षण लाभार्थ्याला स्वयंरोजगारापासून उद्योजकतेकडे नेणारे असेल. तसेच यामध्ये लेटेस्ट तंत्रज्ञान, डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग याचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण केलेल्यांना विश्वकर्मा योजनेतील 2ऱ्या टप्प्यातील रुपये 2 लाख विनातारण कर्ज मिळू शकेल. बघा, 2 नंबरच्या याच्यात 2 लाख रुपये कर्ज मिळणार. प्रशिक्षण भत्ता बघा, प्रशिक्षण चालू असताना आपल्याला रुपये 500 प्रतिदिवस अनुदान मिळेल. बघा, ज्यांना प्रशिक्षण घेत असतील त्यांना 500 रुपये रोज पण मिळणार. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जेणेकरून कारागिरांचे काम बंद ठेवून प्रशिक्षणाला गेल्याने आर्थिक नुकसान होऊ नये, त्यासोबतच प्रशिक्षणाच्या ठिकाणी राहण्याचा व जेवणाचा खर्च ती संस्था करेल. त्यामुळे कारागिरांना कोणताही खर्च या प्रशिक्षणासाठी लागणार नाही व अनुदानामुळे आर्थिक नुकसानही होणार नाही. 500 रुपये रोज पण भेटणार, जेवणाची राहण्याची सोय पण राहणार. टूलबॉक्ससाठी अनुदान बघा, बेसिक प्रशिक्षण घेतल्यानंतर लाभार्थी रुपये 15,000 टूल किट अनुदान मिळण्यास पात्र होईल. या अनुदानाचा टूलबॉक्स घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि कुशल कारागिरांची गुणवत्ता, उपयुक्तता, उत्पादकता नक्कीच वाढेल. तर त्याच्यासाठी टूलबॉक्ससाठी 15,000 रुपये मिळणार. विनातारण कर्ज योजना. तर बघा, कौशल्य तपासणी व बेसिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना रुपये 1 लाखाचे विनातारण कर्ज मिळू शकते. योजनेअंतर्गत एकूण रुपये 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. तर पूर्ण कर्ज 3 लाखाचे मिळणार आहे, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये रुपये 1 लाख आणि त्यानंतर 2 लाखाचे कर्ज हे मिळणार आहे आणि हे दोन्ही कर्ज विनातारण असणार आहे. पहिला टप्पा 1 लाख 18 महिने परतफेड करायसाठी तुम्हाला देणार. दुसरा टप्पा 2 लाखाचा 30 महिन्यापर्यंत तुम्ही परतफेड करू शकता.
विनातारण कर्जासाठी लागणारे बँकेत कागदपत्र. तर बघा काय काय कागदपत्र लागणार बँकेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, राशन कार्ड, कौशल्य व्हेरिफिकेशन पूर्ण झालेले असावे, बेसिक प्रशिक्षण पूर्ण असावे, कुठल्याही बँकेत कर्ज थकीत असू नये. कर्जाचा व्याजदर बघा काय असणार आहे. वरील दोन्ही कर्ज 5% व्याजाने लाभार्थ्यांना मिळतील. बघा व्याज भरावं लागणार आहे, 5% व्याजाने मिळणार. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे लाभार्थ्यांना बँक 5% व्याजदराने व्याज आकारणार आहे आणि 5%च्या वरील होणारे व्याज बँकेला सरकारकडून परतावा मिळणार आहे. उदाहरणार्थ बँकेचा व्याजदर जर 13% असेल तर बँक कर्जदाराला 5% आकारणार आहे आणि उरलेले जे वरील 8% आहे ते सरकारकडून त्यांना आहे. विनातारण कर्जाची गॅरंटी. तर या कर्जाची गॅरंटी काय असणार आहे ते बघूया. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जासाठी आपल्याला कोणताही तारण द्यावयाची आवश्यकता नाही, कारण हे कर्ज CGTMSE योजनेखाली कव्हर केले आहे. तसेच CGTMSE कव्हर असणाऱ्या इतर कर्जासाठी कर्जदाराला ची वार्षिक फी भरावी लागते, परंतु या योजनेत ही वार्षिक फी सरकार स्वतः भरणार आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी प्रोत्साहनपर अनुदान. तर बघा विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी ऑनलाईन व्यवहार करावे यासाठी प्रोत्साहन दिले आहे. डिजिटल ट्रान्झॅक्शन अंडर विश्वकर्मा योजना आणि त्यासाठी लाभार्थ्याला प्रति ऑनलाईन व्यवहार ₹1 असे अनुदान मिळणार आहे. महिन्याला जास्तीत जास्त ₹100 या योजनेत ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजेच लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खात्यातून जास्तीत जास्त व्यवहार व्हावे व भविष्यात लाभार्थ्यांना विविध कर्जासाठी त्याची पात्रता तयार व्हावी. नोंदणी प्रक्रिया बघा. सर्वात प्रथम या योजनेसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंद असलेल्या कारागिरांना नोंदणीसाठी प्राथमिकता दिली जाईल. त्यासोबतच इतर कुशल कारागीर कॉमन सर्व्हिस सेंटर CSC केंद्रावर किंवा स्वतः ऑनलाईन माध्यमातून रजिस्ट्रेशन करता येईल. तर स्वतःसुद्धा ऑनलाईन रजिस्ट्रेशन याच्यात करता येणार. रजिस्ट्रेशनसाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधार लिंक, बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे. या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी तसेच विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी कोणताही खर्च नाही. रजिस्ट्रेशन आधार बायोमेट्रिकच्या आधारे होणार. पडताळणी व्हेरिफिकेशन बघा. स्टेज 1 ग्रामपंचायत किंवा नगरपालिका महानगरपालिकेद्वारे पडताळणी होणार. सर्वात पहिल्या टप्प्यात छाननी होणार अर्जाची तुम्ही भरलेल्या. त्यानंतर त्यामध्ये ते तपासतात की तुम्ही पारंपरिक कुशल कारागीर आहेत का. तुमच्या कुटुंबातून फक्त एकच लाभार्थी पात्र ठरेल याची शहानिशा करतो. सामान्यतः ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवक ही पडताळणी करेल. स्टेज 2 बघा. जिल्हा अंमलबजावणी समिती. तर ग्रामपंचायत पातळीवर पडताळणी झाल्यावर ग्रामसेवक किंवा महानगरपालिका असेल तर त्यांच्या प्रमुख हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुढे जिल्हा अंमलबजावणी समितीकडे पाठवितील व ही समिती त्यांनी केलेल्या पडताळणीची सत्यता तपासून हा अर्ज पुढे राज्य पातळीवर स्क्रीनिंग समितीकडे पाठवेल. स्टेज 3 बघा. स्क्रीनिंग कमिटी. जिल्हा अंमलबजावणी समितीकडून आलेल्या अर्जावर त्यांच्या शिफारशीनुसार राज्यस्तरीय समिती अर्ज मंजूर करते. जिल्हा व राज्य स्तरावरील समितीचे काम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, त्यामुळे यात कमालीची पारदर्शकता व वेग असेल. बाय स्टेप प्रोसेस. तर बघा स्टेप 1 लाभार्थीची नोंदणी. स्टेप 2 ग्रामपंचायत महानगरपालिका पातळीवरील व्हेरिफिकेशन. स्टेप 3 डिजिटल व्यवहारासाठी QR कोड आणि UPI पेमेंट सुरू करणे. स्टेप 4 UPI डिटेल्स NPCI कडे पाठवली जाते. स्टेप 5 त्यानंतर डिजिटल व्यवहारासाठीचे ₹1 प्रोत्साहन अनुदान जमा होईल. स्टेप 6 बघा. वरील प्रोसेस सोबतच लाभार्थीचे प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळेल. स्टेप 7 लाभार्थीची माहिती प्रशिक्षणासाठी MSD कडे पाठवली जाईल. स्टेप 8 5 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण करणार. स्टेप 9 मध्ये ₹15,000 टूलबॉक्ससाठी अनुदान
मिळेल. आणि स्टेप 10 मध्ये 1 लाखाच्या कर्जासाठी माहिती बँकेकडे पाठवली जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला A to Z ही 1 लाख आणि त्यानंतर 2 लाख म्हणजेच 3 लाख अशी प्रोसिजर आहे ही. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत वाचा आणि ज्यांना फॉर्म भरायचा त्यांनी व्यवस्थित माहिती वाचून व्यवस्थित कागदपत्रे जोडून या योजनेचा अवश्य तुमच्यासाठी अवलंब करा किंवा वापर करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.